आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। पाकिस्तानच्या सुरक्षा यंत्रणेचे प्रमुख मोहसिन भट्ट सध्या भारताच्या दौऱ्यावर आहेत। या दौऱ्यादरम्यान कुख्यात अंडरवर्ल्डचा डॉन दाऊद इब्राहिम आणि 26/11 या मुंबई आणि देशावरच्या सगळ्यात मोठ्या दहशतवादी हल्ल्याबद्दल त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला। दाऊद इब्राहिम आणि भारतासाठी मोस्ट वॉन्टेड असलेला दहशतवादी हाफिज सईदला भारताला सोपवणार का, हा प्रश्न पत्रकारांनी मोहसिन भट्ट यांना विचारला तेव्हा तोंडावर बोट ठेवत या प्रश्नांना उत्तर देणं भट्ट यांनी टाळलं। इंटरपोलच्या आमसभेच्या बैठकीतला हा व्हिडिओ ANI या वृत्तसंस्थेनं ट्विट केलाय। त्यामुळे दाऊद भारताच्याकडे कधी सोपवणार यावर पाकिस्तानचे हे वरिष्ठ अधिकारी निरुत्तर झाले। तिकडे दाऊद इब्राहिमच्या नावानं व्यावसायिकांच्याकडून खंडणी मागितल्या प्रकरणी सलीम फ्रूटला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आले। तर याच प्रकरणी 6 आरोपींना विशेष कोर्टाकडून पोलीस कोठडी सुनावण्यात आले। दरम्यान आरोपींच्या घरामध्ये केलेल्या झाडाझडतीत अनेक महत्त्वाची आणि गुप्त कागदपत्र मिळाले। आरोपींच्या बँक व्यवहारांची सुद्धा बारकाईनं तपासणी केली जाते। आरोपींच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी पोलिसांनी केली होती। तिकडे PFI या बंदी घालण्यात आलेल्या संघटनेचा राम मंदिर पाडून बाबरी मशीद पुन्हा उभारण्याचा डाव होता। अटकेतल्या PFIच्या कार्यकर्त्यांकडूनच ही धक्कादायक माहिती समोर आली आहे। NIAच्या तपासात अनेक प्रकारची धक्कादायक माहिती आता समोर येऊ लागली। एवढंच नाही तर भारताला मुस्लिम राष्ट्र बनवण्याचा डाव असल्याची माहिती सुद्धा नाशिकच्या कोर्टातल्या सुनावणी दरम्यान उघड झाली। नाशिकमधून सुद्धा काही दिवसांपूर्वी NIAनं काही PFIच्या कार्यकर्त्यांना अटक केली। राम मंदिर पाडण्याचा PFIचा डाव, राम मंदिर पाडून पुन्हा बाबरी उभारणार, महाराष्ट्रात PFIची तुकडे तुकडे गँग, अयोध्येत उभं राहणारं राम मंदिर भारतीयांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू आहे। पण हेच राम मंदिर देशविघातक कारवाया करणाऱ्यांच्या डोळ्यात आता खुपू लागलंय। अयोध्येत उभारलं जाणारं राम मंदिर पाडण्याचा PFI या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कट आखल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। PFIच्या मॉडेल 2047च्या रडारवर राम मंदिर होतं। राम मंदिर पाडून त्या जागी पुन्हा बाबरी उभारण्याचा कट होता। संपूर्ण भारतात अशांतता माजवायची, भारताला मुस्लिम राष्ट्र बनवण्याचा PFIचा प्लॅन होता। नाशिक कोर्टात सुनावणीवेळी PFIचा प्लॅन वकिलांनी कोर्टासमोर मांडला। देशाचे तुकडे तुकडे करणारी ही मानसिकता ठेचून काढायला हवी असं वक्तव्य भाजपनं केलंय। PFI संघटनाच देशविघातक उद्देशानं प्रेरित झालेली आहे। त्याच्यामुळे जर अशा प्रकारची माहिती पुढे येत असेल तर हे किती खोलवर यांचं प्लॅनिंग गेलंय याची कल्पना आपल्या त्या ठिकाणी लक्षात येईल। आणि म्हणून मला वाटतं अशा प्रकारच्या संघटना ठेचून काढल्या पाहिजे। इन्व्हेस्टिगेशन करताना किंवा माहिती अशी मिळाली की या PFI संघटनेचा एकूण डाव काय होता, तर बाबरी मशीद म्हणजे राम मंदिर पाडून बाबरी मशीद पुन्हा एकदा बांधायची आणि पूर्ण हिंदू राष्ट्र जे आहे म्हणजे भारत राष्ट्र हे मुसलमान राष्ट्र कसं होईल असा जर त्यांचा प्लॅन असेल तर अशा संघटनेला मान्यता नुसती रद्द नाही, या लोकांना भर चौकात आणून चापकाने फोडणं किंवा एक वेळीच वेगळ्या पद्धतीचा कायदा गृहमंत्र्यांनी अमित शाह साहेबांनी तयार करणं गरजेचं आहे। शैक्षणिक आणि सामाजिक कार्याचा बुरखा पांघरून PFI देश तोडण्याचा प्लॅन करत होती। अशा संघटनांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना जरब बसेल अशी शिक्षा होणं गरजेचं आहे, जेणेकरून देशविरोधी कारवाया करण्याची कोणी हिम्मत करणार नाही। विशाल पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई। आणि आता बोलूयात काही राजकीय बातम्यांच्याकडे। ग्रामपंचायत निवडणूक सिर्फ झाकी है, अभी पिक्चर बाकी है असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे। ग्रामपंचायतीतील विजयी सदस्यांनी वर्षा या निवासस्थानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली। मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळेला सर्व विजयी सदस्यांचं कौतुक केलं। राज्यामध्ये 243 सरपंच बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे निवडून आल्याचंही त्यांनी सांगितलं। पालघर, भिवंडी आणि शहापूरमध्ये चांगलं यश मिळाल्याचंही त्यांनी नमूद केलं।
तसंच त्यांनी यावेळेला उद्धव ठाकरे यांच्यावरही टीकेचे बाण सोडले. ग्रामपंचायत झाकी है, पिक्चर अभी बाकी है असं त्यांनी आवर्जून नमूद केलं. काही लोक खोटं बोलतात पण रेटून बोलतात. अरे त्याच्यामध्ये वस्तुस्थिती काय, ही सगळी वस्तुस्थिती आहे. हे सगळे समोर आहेत आपल्या. आणि म्हणून या निवडणुकीमध्ये मतदारांनी एक बाळासाहेबांच्या शिवसेनेवर विश्वास दाखवलेला आहे. आणि म्हणून मी मतदारांना मनापासून धन्यवाद देतो, त्यांचेही आभार मानतो. आणि या सर्वांना निवडून आणणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचं, पदाधिकाऱ्यांचं देखील अभिनंदन करतो, त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. शेकडो कार्यकर्ते, हजारो आपले सदस्य ते देखील निवडून आलेत. एका विश्वासाने त्यांनी मतदारांनी मतदान केलेलं आहे. कारण राज्यामध्ये शिवसेना भाजप युतीचं सरकार स्थापन झालेलं आहे. आणि म्हणून गेल्या 3 महिन्यामध्ये, आता सरकारला 3च महिने झालेत, आणि या 3 महिन्यामध्ये 243 सरपंच निवडून येणं ही देखील मोठी अचीवमेंट आहे आणि खऱ्या अर्थाने मोठं यश आहे. बाळासाहेबांच्या विचारांचं, हिंदुत्वाच्या विचाराचं सरकार जे आहे या राज्यामध्ये स्थापन झालंय. आणि म्हणूनच मी आपल्याला सांगतो की हजारो, लाखो लोक या ठिकाणी आमच्या कार्यक्रमाला जमतात, सभांना जमतात, मेळाव्याला जमतात. आम्हाला इतर पक्षाकडून माणसं आणावी लागत नाहीत, म्हणजे इतर पक्षाकडून माणसं मागवावी लागत नाहीत. बाकी मी काही शब्द उच्चारत नाही, ते आपण दसरा मेळाव्याला पाहिलेला आहे. फक्त आरोप प्रत्यारोप एवढंच काम ज्या कोणाला करायचं त्यांना करू द्या, त्यांना आम्ही त्यांच्या आरोपाला कामातून उत्तर देऊ. आणि म्हणून सरकार जे काम करतंय, गेल्या 3 महिन्यामध्ये मोठे 72 निर्णय सरकारने घेतलेत. 400 पेक्षाचे जास्तीचे GR आपण काढलेले आहेत. आणि म्हणून सरकार जे कामाला लागलेलं आहे, सरकार जो कामाचा वेग पाहून या राज्यातल्या मतदारांनी या ठिकाणी ही निवडणूक आम्हाला जिंकून दिलेली आहे. चांगलं म्हणण्याचं औदार्य ज्यांनी दाखवलं नाही त्यांना त्याच्यावर मला काही बोलायचं नाही. परंतु या ठिकाणी एवढंच सांगतो की ही निवडणूक जी आहे ग्रामपंचायत, आता इतर झाकी आहे आणि पिक्चर अभी बाकी आहे. एवढंच सांगतो. खोका खोका म्हणणाऱ्यांना मतदारांनी चांगला धक्का दिलेला आहे या निवडणुकीमध्ये, याच्यामधून त्यांनी बोध घ्यावा एवढंच मी सांगतो. मला वाटतं जेव्हाही कधी दूध का दूध पाणी का पाणीच दिसतं, किती काही खोटं नाटक करण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा या राज्यातली जनता सुज्ञ आहे. आणि ती सुज्ञ असल्यामुळेच जी आम्ही भूमिका जी घेतली आणि भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना भाजप युती जी आहे या युतीने या ठिकाणी निवडणूक लढवली. आणि म्हणून आमच्या भूमिकेला जनतेने देखील समर्थन दिलेलं आहे. आमची जी भूमिका आहे ती आता लोकमान्य झालेली आहे, लोकांनी ती मान्य केलेली आहे. म्हणूनच हे चित्र आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे. तिकडे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली आणि राज्यातल्या रेल्वेच्या संदर्भातल्या विविध विकास कामांवर चर्चा केली. या चर्चेनंतर मुंबई आणि सोलापूरकरांना एक खास भेट मिळते. मुंबई ते सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसला मान्यता मिळाली. मुंबई ते सोलापूरचा प्रवास आता सुसाट होणार आहे. तसंच हायस्पीड रेल्वेच्या संदर्भात सुद्धा रेल्वे मंत्र्यांशी चर्चा झाल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. धारावी पुनर्विकासाच्या अडचणी दूर होणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं. नागपूर रेल्वे स्टेशन पुनर्विकास लवकरच मार्गी लागेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मुंबई ते सोलापूर वंदे मातरम एक्सप्रेस आपण सुरू करा, आज त्यालाही त्यांनी मान्यता दिली आहे. आणि मुंबई टू सोलापूर आता वंदे मातरम एक्सप्रेस ही ते सुरू करणार आहेत. त्याच्यामुळे खूप फायदा सर्वांना होईल आणि अतिशय कमी वेळात सोलापूरहून मुंबई आणि मुंबईहून सोलापूर जाता येईल. आपला जो नागपूर मुंबई सुपर एक्सप्रेसवे आहे बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने, तर तो नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावर त्या ठिकाणी आपण ज्यावेळेस लँड ॲक्विजिशन केलं त्याच वेळेस
रेल्वे करता आपण जागा सोडली आहे आणि मागच्या काळात रावसाहेब पाटील दानवे आणि आम्ही असा निर्णय घेतला होता की याच्यावर हायस्पीड रेल्वे आपण सुरू केली पाहिजे. आज त्याही संदर्भात चर्चा झाली आणि 68% जमीन ही ऑलरेडी एक्वायर्ड आहे. फक्त 32% जमीन ॲडिशनल लागणार आहे आणि म्हणून त्याचंही काम आता सुरू करावं आणि त्या संदर्भात डीपीआर नीट तयार करावा. आणि त्याचसोबत असाही आम्ही निर्णय केला की या ठिकाणी हायस्पीड रेलसोबत हायस्पीड कार्गो रेल देखील आपण सुरू करावी. तर त्याही संदर्भातली अभ्यास आणि त्याची देखील पुढची तयारी ही आम्ही करणार आहोत. पुणे नाशिक हायस्पीड रेल त्यांनी मला सांगितलं की मुख्यमंत्र्यांनी देखील मला या संदर्भात फोन केला होता, परंतु त्याच्यामध्ये ते जे काही प्रपोजल आहे हे प्रपोजल ॲट ग्रेड असल्यामुळे त्या ठिकाणी एवढ्या स्पीडनी गाडी ॲट ग्रेड नेणं हे जरा कठीण जाईल आणि म्हणून मग त्याच्यात आम्ही चर्चा केली आणि रेल कम रोड अशा प्रकारचं जर आपण प्रपोजल तयार केलं तर फास्ट ट्रेन ही आपल्याला त्या ठिकाणी तयार करता येईल आणि मग त्याच्यामध्ये ते अडथळे देखील येणार नाही. धारावी रिडेव्हलपमेंट करता रेल्वेची जी जागा महाराष्ट्र सरकारला हवी होती त्या संदर्भात आमचा पाठपुरावा चालू होता आणि आज त्याचा डेफिनेटिव्ह अग्रीमेंट साईन होऊन आज तो आम्ही एक्सचेंज केला आणि आता ही जागा धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट करता महाराष्ट्र सरकारला मिळाली. मी त्याकरता माननीय पंतप्रधान मोदीजींचे आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णवजींचे मनापासून आभार मानतो. तिकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि गुहागरचे आमदार भास्कर जाधव सध्या विरोधकांच्यावर अतिशय आक्रमक शब्दात टीका करताना दिसत आहेत. आता भास्कर जाधव यांनी थेट नारायण राणे यांच्या सिंधुदुर्गात जाऊन राणे कुटुंबियांवर तोफ टाकले. यानंतर आता राणे आणि भाजपनं सुद्धा भास्कर जाधव यांचा खरपूस समाचार घेतलाय. त्यामुळे कोकणात ठाकरेंची शिवसेना आणि राणे यांच्यात राजकीय शिमगा रंगताना पाहायला मिळतोय. भास्कर जाधवांची राणेंवर जहरी टीका. तुमच्या जिल्ह्यातले बेडूक कोंबडीवाले. नितेश राणेंचं जाधवांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर. त्यात उद्धव ठाकरेच्या बाप काढणारा हा भास्कर जाधव आहे. भास्कर जाधव आणि राणे कुटुंबियांमध्ये जुंपली. इथले चर्शी कार्ट तो खरं शिक्षकाचा मुलगा आहे त्या कचऱ्यातून उचललाय त्याला. कोकणात दिवाळी आधीच राजकीय शिमगार. सिंधुदुर्गात आमदार वैभव नाईक यांच्या समर्थनार्थ काढलेल्या मोर्चात सहभागी झालेल्या भास्कर जाधवांनी राणे कुटुंबियांवरती जोरदार घणाघात केला. केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे पुत्र निलेश राणे यांच्यावर जहरी टीका करत भास्कर जाधवांनी राणेंवर जोरदार निशाणा साधला. तुमच्या जिल्ह्यातले कोंबडीवाले. ऐका लक्षात तुमच्या. कोण कोंबडीवाले. कोंबडी हा आणि हे तुमच्या जिल्ह्यातले बेडूक कोंबडीवाले. पण इथले चर्शी कार्ट बेवड ज्याचे डोळे असे वर गेलेले तुझ्या आईला ते काल चिपळूण मध्ये गेलो होतो. आता राणेंच्या होम ग्राउंडवर येऊन भास्कर जाधवांनी राणे कुटुंबियांवरती टीका केल्यानंतर राणे तरी कसे शांत राहणार. नितेश राणेंनी तत्काळ मैदानात येत भास्कर जाधवांना त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर दिलं. यात उद्धव ठाकरेच्या बाप काढणारा हा भास्कर जाधव आहे. आदित्य ठाकरेला बायले म्हणणारा हा भास्कर जाधव आहे. आता हा भास्कर जाधव हे तुम्हाला अगर चालत असेल तर उद्धव ठाकरेच्या शिवसेनेला कोणीही वाचू शकणार नाही. अरे तो माजी राष्ट्रवादीचा अध्यक्ष प्रदेश अध्यक्ष आहे. तो खरं शिक्षकाचा मुलगा आहे त्या कचऱ्यातून उचललाय त्याला. दरम्यान सातत्यानं भाजप आणि शिंदेंच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षावर टीका करणाऱ्या भास्कर जाधवांवर भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी निशाणा साधलाय. ओ भास्कर शेठ, तुम्ही आधी पण आणि आता पण नाचाचं काम चांगलं करता. तेच करा, माझ्या नादी लागू नका. पूजा चव्हाणसाठी ज्या वेळेला मी लढत होती कुठल्या बिळात शिरला होतात
का तोंडाला लकवा मारला होता तुमच्या? तुमच्यासारखे सुपारीबाज आणि भाडोत्रींच्या जीवावर आम्ही लढाई लढत नाही, आम्ही आमच्या जीवावर लढाई लढतो. याद राखा, याच्या पुढे आमच्याबद्दल बोलताना 10 वेळा विचार करा. ठाकरेंच्या शिवसेनेकडे सध्या लक्षवेधी वक्तृत्वानं सभा गाजवणारे मोजकेच नेते आहेत. भास्कर जाधव त्यापैकी एक आहेत. त्यामुळेच आता विरोधकांवर तुटून पडणाऱ्या भास्कर जाधवांविरोधात भाजपनंही कंबर कसल्याचं पाहायला मिळत आहे. आता भाजपच्या या टीकेला जाधव कसं प्रत्युत्तर देतात? राणे आणि भास्कर जाधवांमधील वाकयुद्ध संपतं की असंच सुरू राहतं, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. यात उद्धव ठाकरेच्या बाप काढणारा हा भास्कर जाधव आहे. हे तुमच्या जिल्ह्यातले बेडूक कोंबडीवाले, तो खरं शिक्षकाचा मुलगा आहे ते कचऱ्यातून उचललाय त्याला. इथले चेरशी कार्ट. सिंधुदुर्गहून विशाल रेवडेकर सह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. त्यामुळे प्रत्येकजण एकमेकांवर अर्वाच्य शब्दात तोंडसोक घेत आहे. आमदार वैभव नाईक यांची ACB मार्फत चौकशी करण्यात येते. या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते आणि आमदार नितेश राणे यांनी वैभव नाईक यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. वैभव नाईक यांची संपत्ती कशी वाढली असा प्रश्न त्यांनी केलाय आणि त्याला प्रत्युत्तर देताना या वक्तव्याबद्दल तक्रार दाखल करू असं त्यांना उत्तर मिळालंय. वैभव नाईक ACBच्या फेऱ्यात. ACB चौकशी विरोधात सिंधुदुर्गात मोर्चा. नाईक राणेंमध्ये आरोपांचा कलगीतुरा. सिंधुदुर्गात निघालेला हा मोर्चा पहा. उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे आमदार वैभव नाईक यांच्या सुरू असलेल्या ACB चौकशी विरोधात हा मोर्चा काढण्यात आलाय. वैभव नाईक यांच्या संपत्तीत अचानक झालेल्या वाढीप्रकरणी वैभव नाईक यांची ACB चौकशी सुरू आहे. वैभव नाईक यांच्या वाढलेल्या संपत्तीबाबत भाजप आमदार नितेश राणेंनीही काही सवाल उपस्थित केले आहेत. नितेश राणेंच्या दाव्यानुसार 2009ला वैभव नाईक यांची मालमत्ता 1 कोटी होती. 2014ला मालमत्तेत वाढ होऊन ती 7 ते 8 कोटी झाली आहे. तर 2019ला वैभव नाईक यांची मालमत्ता 50 ते 60 कोटीपर्यंत वाढल्याचं नितेश राणेंचं म्हणणं आहे. ACBला का वाटलं की आमदार वैभव नाईकची चौकशी करावी, अँटी करप्शनची चौकशी करावी? आता चोऱ्या माऱ्या करायच्या वैभव नाईकांनी, भ्रष्टाचार करायचा वैभव नाईकांनी, बेहिशोबी मालमत्ता जमा करायची वैभव नाईकांनी, आणि मग त्याच्या वतीने ही सगळी भटकी कुत्री एकत्र होणार आणि मग आमच्यावर भुंकर बसणार. नितेश राणेंच्या या आरोपांना वैभव नाईकांनी उत्तर दिलंय. वडिलोपार्जित संपत्ती निवडणूक शपथपत्रात दाखवल्याचा दावा वैभव नाईकांनी केलाय. गैरमार्गानं संपत्ती कमावल्याचं सिद्ध झाल्यास आत्महत्या करू असंही वैभव नाईकांनी सांगितलंय. वडिलांच्या वारसहक्कांनी ज्या प्रॉपर्टी मिळाल्या आहेत त्या प्रॉपर्टी सुद्धा दाखवलेल्या आहेत आणि त्याचप्रमाणे माझ्या 1-1 रुपयाचा हिशोब आणि जागेच्या 1-1 स्क्वेअर फुटाचा हिशोब मी दाखवलेला आहे. 8 वर्ष आमदार असताना कोणाकडे 1 रुपया माहिती असेल तर मी निश्चित, आणि मी 1 रुपयाची प्रॉपर्टी जरी गैरमार्गाने घेतली तर मी निश्चित फासावर लटण्यास तयार आहे. संपत्तीबाबत ACBला शंका आहे, तर वैभव नाईकांनी त्यांच्या शंकांचं निरसन करणं अपेक्षित आहे. ACBच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी वैभव नाईकांकडे वेळ नाही, मात्र कार्यकर्ते गोळा करून मोर्चा काढण्यासाठी वेळ कसा आहे असा सवाल नाईकांचे विरोधक उपस्थित करतायत. विशाल रेवडेकर, न्यूज 18 लोकमत, सिंधुदुर्ग. तिकडे शिंदे गटाचा भाजपला एक जोरदार धक्का आहे, कारण पालिकांच्या निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटानं भाजपचा महामंत्रीच फोडला आहे. भाजपचे उत्तर भारतीय सेलचे महामंत्री राम यादव आणि त्यांच्या पत्नी रेखा यादव यांनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. आमदार प्रकाश सुर्वे यांनी भाजपला हा धक्का दिल्याचं दिसत आहे. कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीत या दोघांनीही शिवसेनेमध्ये प्रवेश केला, म्हणजे बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला. तिकडे विखे पाटील घराणं आणि पवार घराणं यांच्यातलं राजकीय वैर सगळ्या राज्याला माहिती आहे.
सत्तेतून राष्ट्रवादी काँग्रेस पायउतार झाल्यानंतर विखे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार घराण्यावर टीकेचा भडीमार सुरू केला. खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी राष्ट्रवादी प्रणित महाविकास आघाडीनं राज्य लुटण्याचा एक मास्टर प्लॅन तयार केला होता असा आरोप केला. पण शिंदे आणि फडणवीस यांनी हा प्लॅन हाणून पाडल्याचंही त्यांचं म्हणणं आहे. नगर जिल्ह्यात रोहित पवार यांच्या रूपानं पवार घराण्याचा प्रभाव वाढतोय. हा प्रभाव रोखण्यासाठी सुजय विखे हे थेट राष्ट्रवादी आणि पवार घराण्यावर निशाणा साधताना दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सगळ्या नेत्यांचं रोज स्टेटमेंट बदलतं, कारण की ही सत्ता जाईल. त्यांनी जसं आपण मास्टर प्लॅन तयार करतो तसा त्यांनी एक भ्रष्टाचाराचा मास्टर प्लॅन तयार केला होता की या वर्षामध्ये मी इतके पैसे खाणार, या वर्षामध्ये इतके पैसे खाणार. पण आदरणीय फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेबांनी तो प्लॅन उद्ध्वस्त केल्यामुळं जी काही आर्थिक हानी त्यांची झालेली आहे त्यामुळं ते ज्याला आपण म्हणतो की पूर्णपणे मानसिक संतुलन त्यांचं हल्लेलं आहे आणि म्हणून ते कुठल्याही भाष्य करायला आज करतील. आणि जनतेला माहिती आहे की राष्ट्रवादी काँग्रेस काय आहे, राष्ट्रवादी काँग्रेसची परिस्थिती काय आहे. आज जे महाराष्ट्रामध्ये मागच्या 2.5 वर्षामध्ये दुर्गती झालेली आहे याचं कारण फक्त आणि फक्त महाविकास आघाडी काँग्रेसमध्ये महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा जो घटक होता याच्यामुळे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. भाजपकडून म्हणणं आहे की महाराष्ट्र लुटण्याचा मास्टर प्लॅन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करतात. त्याची चौकशी करा. केंद्राचं सरकार त्यांच्या विचाराचं आहे, राज्याचं सरकार त्यांच्या विचाराचं आहे. दूध का दूध पाणी का पाणी होऊ द्या आणि चौकशी करा. त्यामुळे हे आरोप प्रत्यारोप किंवा मिळाली की टीका करायची संधी सोडायची नाही हे अधिकाधिक वाढत चाललंय. वळूयात पुढच्या बातमीकडे. शिवसेना पक्षानंतर राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याचा विरोधकांचा डाव असल्याचा खळबळजनक आरोप आमदार रोहित पवार यांनी केलाय. रोहित पवार यांच्या या खळबळजनक आरोपानंतर पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलंय. राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याचा विरोधकांचा डाव, रोहित पवारांचा सनसनाटी आरोप. रोहित पवारांच्या दाव्यानं एकच खळबळ, मात्र विरोधकांकडून आरोपांचं खंडन. शिवसेनेत झालेली अभूतपूर्व बंडाळी आणि राज्यात घडलेल्या सत्तांतरानंतर भारतीय जनता पक्षाचा धसका सर्वच पक्षांनी घेतलेला दिसतोय. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा आमदार रोहित पवार यांनी भाजपवर थेट निशाणा साधलाय. राष्ट्रवादी फोडण्याचा भाजपचा डाव आहे असा मोठा आरोप रोहित पवारांनी केला. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा आरोप केला. रोहित पवार यांच्या या दाव्यानं राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. एकदा एक पक्ष त्या ठिकाणी फोडल्यानंतर फोडाफोडीचंच राजकारण त्या ठिकाणी करायचं असेल तर दुसरा मोठा पक्ष हा राष्ट्रवादी आहे. त्यामुळे मी बोलता बोलता एवढंच बोललो होतो. मग एक मोठा पक्ष फोडल्यानंतर कदाचित मग दुसरं टार्गेट हे राष्ट्रवादी असू शकतं आणि ते सुद्धा भाजप मी म्हणलो नव्हतो, विरोधात असणाऱ्या पक्षाचं असं मी म्हणलो होतो. विरोधक पवार कुटुंब फोडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप रोहित यांनी केलाय. मात्र काहीही झालं तरी पवार कुटुंबात फूट पडणार नसल्याचा विश्वास रोहित पवारांनी व्यक्त केलाय. खासदार सुप्रिया सुळे केंद्रात, विरोधी पक्षनेते अजित पवार आणि आपण राज्यात पक्षाचं काम पाहतोय, त्यामुळे संघर्ष होण्याचं कारण नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. शिवसेनेमध्ये फूट पाडली तशाच पद्धतीनं पवार कुटुंबियामध्ये देखील फूट पाडण्याचा प्रयत्न आहे असा आरोप त्याबद्दल त्यांना शुभेच्छा. रोहित पवार यांनी अरे रोहितनं आरोप केलेला नसेल, काहीतरी गैरसमज झाला, मी रोहितला विचारेन. रोहित असं बोलू शकत नाही, बोललेला असेल तर मी त्याला दुरुस्त करायला सांगेन. रोहित पवारांचे हे सर्व आरोप विरोधकांनी फेटाळून लावले. आमचं काही कुणामध्ये फुटबीट पाडण्याचा आमचा कुठेही विचार नाही, पण त्यांनी आपलं घर व्यवस्थित सांभाळावं. आता तिथे काही अंतर्गत कलह असेल आणि ते आमच्या नावावर उगाच काहीतरी बिल फाडत असतील तर त्याची मला कल्पना नाही, परंतु आमच्या मनामध्ये असा कुठलाही विचार नाहीये आणि आम्ही अशी कुठलीही कामं करत नाही. रोहित पवारांनी केलेल्या या सनसनाटी आरोपांनी भविष्यात ठाकरेंच्या पक्षाविरोधात असलेलं शिंदे फडणवीसांचं राजकीय वैर हे आता राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात सुद्धा रंगल्यास आश्चर्य वाटायला नको. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. अंधेरीच्या पोटनिवडणुकीवरून घेतलेल्या माघारीवरून सामनामधून भाजपवर टीका करण्यात आली. या टीकेला भाजपचे नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. आम्ही खुल्या मैदानात उतरून न डगमगता लढाई लढतो आणि जिंकतो, मात्र पेंग्विन सेना केवळ गणपत वाहण्यासारखी स्वप्न बघणार असा टोला शेलार
यांनी आपल्या ट्विटच्या माध्यमातून लगावलाय. आशिष शेलार यांनी काय म्हटलंय आपण पाहूयात. भाजपनं महाराष्ट्रात ग्रामपंचायतीच्या 397 जागा जिंकून पंचायत ते पार्लमेंट आम्हीच नंबर 1 आहोत हे कर्तृत्व आकडेवारीतून दाखवून दिलं. खुल्या मैदानात उतरून न डगमगता लढाई लढतो आणि आम्ही जिंकतो. नाहीतर पेंग्विन सेना घरात बसून गणपत वाण्यासारखी नुसतीच स्वप्न बघणार. सामनाच्या अग्रलेखात सदैव अजरामर असलेला गणपत वाणी आज महाराष्ट्राला पुन्हा दिसलाच. सोबत आपल्या गल्लीत कोणी नाही ना याची खात्री करून पोकळ आवाज देणारे डरपोक पण दिसले. अंगात नाही बळ आणि उगाच कळ काढून पळ. दरम्यान शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी आशिष शेलार यांना प्रत्युत्तर दिलंय. सरपंचांच्या निवडणुका शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांनी जिंकली. तुमच्याकडे एका बाजूला महासत्ता, एका बाजूला दडपण, एका बाजूला तुमचे सगळे असताना पण शिवसेना जेव्हा एवढं यश मिळतं तर ते अपेक्षित होतंच की असं काहीतरी बोलणारच. कारण खूप डिवचण्याचा तुम्ही प्रयत्न करताय, खूप उकसवण्याचा प्रयत्न करताय, परंतु शिवसेनेचे शिवसैनिक आणि तिथे असलेला मतदार उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्यावर विश्वास ठेवून आहे. जे शिवसेनेला संपवू इच्छित होतं ते तुमच्याकडनं झालं नाही, म्हणून तुम्ही या वल्गना करता. पुण्यामध्ये सोमवारी रात्री पडलेल्या जबरदस्त पावसानं पुन्हा एकदा पुणे शहरातील स्मार्ट सिटी योजनेच्या कामाबद्दल प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. पुण्यातल्या पावसानं पुणेकरांचे अतोनात हाल झाले. पुण्याची तुंबापुरी झाली. दुसरीकडे राजकारण सुद्धा पेटलं भर पावसात. पाहूयात. पुण्यात पावसाचा हाहाकार. राष्ट्रवादीचा स्मार्ट सिटीवर वार. पुण्यात 2 तासात पाणीच पाणी. आरोप प्रत्यारोपांची राजकीय आणीबाणी. पुण्यात सोमवारी रात्री 10:30 ते रात्री 12:30 दरम्यान कोसळलेल्या मुसळधार पावसानं लोकांची अक्षरशः तारांबळ उडाली. पण ज्या वेगानं पुण्यात पाऊस आला त्याच वेगानं आता पाऊस आणि पूरस्थितीचं राजकारण सुरू झालंय. पुण्यात पावसामुळे झालेल्या तुंबईमुळे सातत्यानं पुणे मनपा आणि पुण्यातल्या रस्त्यांच्या कामांवर निशाणा साधला जातोय. आता सोमवारचा पाऊस तर सर्वाधिक नुकसान करणारा ठरला. त्यावरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधलाय. पुढं तर पाणीमयच झालेलं आहे. अशा पद्धतीनं सगळं बऱ्याचशा ठिकाणी महाराष्ट्रामध्ये प्रचंड नुकसान झालंय. त्याचा ताबडतोब पाहणी करावी आणि तिथंही सरकारने ज्या काही सूचना NDRF SDRFच्या असतील आणि त्याच्यामध्ये ॲडिशनलचं जे काही महाराष्ट्र सरकारला करायचं असेल ते महाराष्ट्र सरकारने करावं. राष्ट्रवादी काँग्रेसनं थेट स्मार्ट सिटी योजनेच्या कामांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर भाजपनं राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर तोफ टाकली आहे. 50 वर्ष जो गोंधळ घातला होता तो 5 वर्षात कसा नीट होणार असा प्रतिप्रश्न भाजपनं उपस्थित केलाय. याला कोणी जबाबदार असेल तर मागच्या 50 वर्षांमध्ये या शहराच्या महापालिकेवरती काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता आली होती. त्यांनी केलेलं चुकीचं नियोजन, त्यांनी केलेलं नियोजनाचा अभाव यामुळं पुणेकरांना आज या त्रासाला सामोरं जावं लागतंय. शहरात सातत्यानं तासाभराच्या पावसातही जनजीवन पूर्ण विस्कळीत होतंय. सिमेंटचे रस्ते, अपुरी ड्रेनेज व्यवस्था, मेट्रोची सुरू असलेली कामं या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून पुणेकर हे भोग भोगतायत. स्मार्ट सिटीच्या नावाखाली सगळीकडे केलेलं काँक्रिटीकरण पुणेकरांना भोवत असल्याचं स्पष्ट आहे. पण महापालिका प्रशासन मात्र हे मान्य करायलाच तयार नाहीये. कुठलाही सिस्टम डिझाईन करताना आम्ही मागील 100 वर्षाची ॲव्हरेज गृहीत धरतो आणि त्याप्रमाणे सिस्टम डिझाईन करतो. जर मागील 100 वर्षाची ॲव्हरेज आम्ही पाहिली तर पुण्याची ॲव्हरेज 700 mm पाऊस आहे आणि एवढी पाऊस आहे. आता जसं मी सांगितलं की ऑक्टोबर महिन्याची पाऊस आहे ते 1882 नंतर पहिल्यांदा एवढी
पाऊस ऑक्टोबर महिन्यात पडतोय आणि आजपर्यंतची म्हणजे इतिहासात जेव्हापासून नोंद आहे तेव्हापासूनची मॅक्सिमम पाऊस आता या महिन्यात पडलेली आहे. पण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मात्र पाण्याचा निचरा का होत नाही याची चौकशी करण्याचे निर्देश दिले. नियोजन बैठकीत यावर चर्चा होऊन मी आदेश दिलेले आहेत की ह्यावेळेला सारखा पाऊस पडल्यानंतर पाणी लगेचच रस्त्यावर का येत आहे, त्याचा निचरा का होत नाही याची चौकशी करा असे मी आदेश दिलेले आहेत. आजचं संकट एकदा संपू दे, कारण अजूनही पाऊस, म्हणजे आत्तासुद्धा मी फोनवरच बोलत होतो, अजूनही पाऊस थांबलाय असं झालेलं नाही. तो कालच्या इतका हेवी नाही आहे पण थांबलाय असं झालेलं नाही. त्यामुळे मी ज्यावेळेला हे जरा थोडं कंट्रोलमध्ये येईल त्यावेळेला ह्यांना असं म्हणणारच आहे की तुम्ही ताबडतोब इन्क्वायरी करा की बाबा पावसाचं पाणी वाहून जाणारी जी पाईपलाईन आहे त्या पाईपलाईनमध्ये काही चोकअप झालं आहे का, रस्ते बनवताना काही लेवल चुकले आहेत का, अशी चौकशी तुम्ही करा. सोमवारच्या पाऊस हल्ल्यानं मेटाकुटीला आलेले पुणेकर अजूनही सावरलेले नाहीत. पुन्हा पावसाचा अंदाज वर्तवला गेल्यानं पुणेकरांच्या मनातली भीती कायम आहे. अशा वेळी भेदरलेल्या नागरिकांना सावरण्याची, त्यांना हिंमत देण्याची गरज आहे. झालेल्या चुका दुरुस्त करण्याची गरज आहे. पण यावर राजकारण न करता चर्चा व्हायला हवी. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे. पुण्यातले रस्ते खड्ड्यात आणि राजकारण मात्र जोरात. तिकडे महासत्तेकडे वाटचाल करणाऱ्या भारताला हेच का ते महाराष्ट्र राज्य असा प्रश्न विचारण्याची वेळ आली. कारण कोल्हापुरात मांत्रिकाच्या टोळीनं गुप्तधन काढून देतो असं आमिष दाखवून एका महिलेची फसवणूक केली आणि नंतर तिची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? गुप्तधनाचा हव्यास, महिलेचा बळी. मांत्रिकांच्या टोळीनं गंडवलं, अंधश्रद्धेनं घेतला जीव. कोल्हापूरच्या सामंतवाड्यात राहणाऱ्या आरती सामंत यांचा 30 सप्टेंबरला शेतात मृतदेह आढळला आणि त्यांच्या हत्येचं गंभीर प्रकरण समोर आलं. मांत्रिकांच्या टोळक्यानं त्यांची हत्या केल्याचं उघड झालं. 100 वर्ष जुन्या सामंतवाड्यात गुप्तधन शोधून देतो असं मांत्रिकांच्या टोळीनं आरती सामंत यांना आमिष दाखवलं. ते बाहेर न काढल्यास नाक कोपेल अशी भीतीही दाखवली. त्यामुळे सामंत कुटुंब तयार झालं. घरात खड्डा खोदणे, पूजा अर्चा, मंत्रपठण, स्मशानभूमी, निर्जनस्थळी पूजा अशा प्रकारच्या नावाखाली सामंतांकडून मांत्रिकांनी तब्बल 4.5 लाख रुपये उकळले. गुप्तधन मिळणार नाहीच हे माहीतच असल्यानं मांत्रिकांनी आरती सामंत यांचा खून केला. ते म्हटलेत की हा आत्मा इथं आलाय वगैरे असं त्यांनी आईला भासवलं आणि स्मशानात घेऊन जाऊन ते तिच्या मनावरती इतकं बिंबवत होते की हा हे तुम्हाला दिसतंय, तुमच्या घरात हे असं खाली आहे, गुप्तधन तुमच्या घरात खाली आहे, हे तुम्हाला दिसतंय का, हे असं तिच्या मनावरती बिंबवत होते. या प्रकरणात खुनाचा गुन्हा दाखल झाला पण जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला नव्हता. अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं हा मुद्दा लावून धरला. पेपरमध्ये बातम्या आल्या होत्या की अंधश्रद्धेतून गुप्तधनासाठी या महिलेचा खून करण्यात आला आहे. तेव्हा मी कोल्हापूर या ठिकाणी पोलीस स्टेशनचे अभिनंदन करण्यासाठी गेले असता असं लक्षात आलं की त्या ठिकाणी फक्त खुनाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. लक्ष्मीपुरी पोलिसांनी 11 मांत्रिकांविरोधात जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलाय. त्यांचा शोध सुरू आहे. कलम 420-34 त्याचप्रमाणे जादूटोणा प्रतिबंधक कायदा 213 कलम 3(2) अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे. याच्यामध्ये आत्तापर्यंत जवळपास 11 आरोपी असून तपासामध्ये निश्चितच अधिक आरोपी होण्याची शक्यता आहे. याचा तपास लक्ष्मीपुरी पोलीस ठाणे करत आहे. तसं नागरिकांनाही आव्हान आहे, अशा प्रकारे मांत्रिकांच्या भूलथापांना आपण बळी पडू नका. पूजा मंत्रपठण करून घर खोदून गुप्तधन मिळणार आहे का? कुणी मांत्रिक काही बतावणी करणार आणि आपण असे किती वेळा फसणार? अशा अंधश्रद्धेला बळी ठरून आपण आपलं किती आर्थिक नुकसान करून घेणार? शिक्षित किंवा अशिक्षित प्रत्येकानेच सत्सद विवेकानं विचार करण्याची आता गरज आहे. तरच महाराष्ट्राला पुरोगामी म्हणणं योग्य ठरेल. मंत्रोच्चाराने कधीही कुणाला पैसे मिळालेले नाहीत.
मात्र यामुळे अनेकांची मृत्यू झाल्याचं अनेक वेळा उघड झालंय. मात्र यातून लोक कधी शाणे होणार हाच खरा प्रश्न आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटीलसह ज्ञानेश्वर साळुंके, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर. आपण पाहताय दिवसभराच्या बातम्या. काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी 24 वर्षानंतर सोमवारी देशभरात मतदान पार पडलं. मल्लिकार्जुन खरगे आणि शशी थरूर यांच्यात थेट लढत होते. बुधवारी मतमोजणी होऊन काँग्रेसला नवीन अध्यक्ष मिळणार आहे. नेमकी कोणाच्या गळ्यात माळ पडते हे संध्याकाळपर्यंत स्पष्ट होईल. देशभरातील प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात एकूण 9,500 प्रतिनिधींनी आपापला मतदानाचा हक्क बजावला. यापूर्वी 1998 मध्ये सोनिया गांधी आणि जितेंद्र प्रसाद यांच्यात निवडणूक होऊन मतदान झालं होतं. 137 वर्ष जुने असलेल्या काँग्रेस पक्षात 6व्यांदा पक्षाच्या अध्यक्षपदासाठी उमेदवार कोण हे ठरवलं जात आहे. निवडणुकीची प्रक्रिया पार पडते. काँग्रेस अध्यक्षपदाच्या या निवडणुकीत गांधी घराण्यातला एकही सदस्य उमेदवार म्हणून उभा नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या 23 ऑक्टोबरला अयोध्येच्या दौऱ्यावर आहेत. 23 ऑक्टोबरला संध्याकाळी 5च्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अयोध्येला पोहोचतील. यानंतर पंतप्रधान रामलल्लाचं दर्शन घेतील. यासोबतच राम मंदिराच्या उभारणीच्या कामाचा ते आढावा घेतील. संध्याकाळी ते शरयू नदीच्या आरतीच्या ठिकाणी आणि दीपोत्सवाच्या ठिकाणी हजेरी लावतील. यावेळेला फटाक्यांची शानदार आतिषबाजी सुद्धा करण्यात येईल. उधारीचे पैसे न दिल्याच्या वादातून एका युवकाला हाताला दोरी बांधून भर रस्त्यात फरफटत आणि धावडवत नेल्याचा धक्कादायक प्रकार ओडिशात समोर आलाय. ओडिशातल्या कटक शहरात हा प्रकार घडला. या युवकाला हात बांधून दुचाकीवर बसलेल्या युवकांनी शहरभर पळवलं. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीनं त्याची दखल घेतली. या प्रकरणी 2 जणांना अटक करण्यात आली.